तुम्ही व्हिडिओचं शीर्षक पाहून अचंबित झाला असेल आणि खरोखरच आपल्या पृथ्वीची तब्येत बिघडलेली आहे. म्हणजे आपली पृथ्वी आता म्हातारी झाली आहे. तुम्हाला माहिती आहे की माणूस म्हातारं झालं तर त्याला केव्हा काय होईल याचा नेम नाही. म्हणजे ते केव्हा जागा देईल हे सांगता येत नाही. आणि आता तशीच या पृथ्वीची अवस्था झालेली आहे. कारण माणूस म्हातारं झालं की त्याला केव्हा ताप येईल आणि केव्हा सर्दी होईल किंवा त्याला होईल हे सांगता येत नाही. आणि तेच लक्षणं आज आता पृथ्वीचे चालू आहे. तिला ताप येणं म्हणजे काय की पृथ्वीचं तापमान आता तुम्ही पाहता की भयंकर वाढलेलं आहे. कुठं तापमान वाढलेलं आहे तर कुठं भयंकर पाऊस आहे, कुठं वादळ आहे. म्हणजे असे अचंबित करणारे प्रश्न आता उपस्थित झालेले आहे. आणि अशा वातावरणातच आपण आता स्वप्न पाहणं चालू आहे की म्हणे घडीचा नाही भरोसा आणि दिल्लीचा अंदेशा. आपले स्वप्न पाहणं चालले की भविष्यात बंगला बांधू, भविष्यात ढमकं करू, भविष्यात जमीन घेऊ, पाईपलाईनी करू, कंपनी खोलू, दुसऱ्या देशात नोकरी करू. मित्र हो, हे झालं खरं. पण मला तरी वाटतं की स्वप्न पाहायचा टाईम आता समाप्त झालेला आहे. फक्त आता काही दिवस जगल्या कसं जाईल याचाच विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आता स्वप्न पाहणं याच्यात काही खरं राहिलं नाही. कारण जगण्यालायक माझ्या मते तरी आता काही ठुलं नाही. कारण पृथ्वी संकेत देऊ राहिली की तिची तब्येत आता बिघडेल आहे. ती केव्हा जागा देईल सांगता येत नाही. आणि म्हणूनच जे युद्ध वगैरे होणं, कारण प्रत्येक गोष्टीची 3 अवस्था असतात. म्हणजे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आणि आता हे म्हातारपण चालू आहे. आणि तुम्ही काही करा अगर करू नका, या या सृष्टीवर माणसाची हो, वस्तूची हो, तिसरी स्टेप येतच असते. तुम्ही ती कितीही सुरक्षित ठेवा तरी तिसरी स्टेप येत असते. म्हणून आता विचाराची सुद्धा तिसरी स्टेप चालू आहे. आपण म्हणतो की बा माणसं एवढे बेमान कसे झाले, खोटं कोण बोलायला लागले. तर याच्यामध्ये एक संकेत आहे, हे ईश्वराच्या मनात आहे. कारण जशी शरीराच्या 3 अवस्था असतात तशाच विचाराची सुद्धा 3 अवस्था असतात. तसं आजची तिसरी अवस्था चालू आहे. म्हणजे हे सुसुकवून राहिलं, कोणाला हल्ला कर, कोणावर कारवाया कर, कशीचे कसे वाघ, विचित्र वाघ. तर ही माणसाच्या विचाराची सुद्धा तिसरी अवस्था चालू आहे. म्हणजे म्हणून त्याला असं सुचतं तर हे परमेश्वराच्याच मनात आहे. म्हणून आता स्वप्न पाहण्याचे दिवस गेले आणि याला कारणीभूत आपणच आहे. कारण या सृष्टीवर राहण्यासारखं आपणच काही ठुलं नाही. म्हणजे आपणच आपल्या तब्येतीची हेळसांड केली, पथ्य पाळलं नाही. तसे डॉक्टर सांगतात की बाबा तुम्हाला जगायचं असेल तर बिड्या सोडा, दारू सोडा. पण आपण ऐकतो का? नाही ऐकत. आणि लवकर मग आपलं रामनाम सत्य होतं. तसंच शास्त्रज्ञ सांगत होते आपल्याला की पृथ्वीचं तापमान वाढून राहिलं, की चाललं पर्यावरणाचा सांभाळ करा, वृक्ष लावा, ही याची धूप होऊ राहिली ती थांबवा, कारखानदारी कमी करा. पण आपल्या स्वार्थासाठी आपण हे सगळं बैकून टाकलं आणि आपणच त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला मराठी सुद्धा तयारी करणं आहे. म्हणून स्वप्न पाहायचे दिवस सोडा. फक्त आता तुम्हाला काही दिवस चांगले जगायचे असेल तर काहीतरी थोडाफार बदल करा. कारण शेवटची घटका आहे. शेवटची घटका बोलणं चालू आहे की पृथ्वी केव्हा जागा देईल सांगता येत नाही. म्हणूनच या पृथ्वीवर एवढा अत्याचार, हे अशा भानगडी, युद्ध, लढाया, अवेळी पाऊस, अवेळी तापमान, दुष्काळ अशा गोष्टी दिसत आहे. म्हणून थोडंसं फार सुधरा, विचार करा. नाहीतर पृथ्वी ही तिसऱ्या अवस्थेत ती म्हातारी झाली, केव्हा जागा देईल हे सांगता येत नाही. म्हणून सावध करण्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हा? खरंच मी सांगतोय, खरं वाटतं का? तर तुम्हाला खरं वाटत असेल तर थोडं सुधरा. आणि हे विचार खरोखर चांगले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर ठिकाणी शेअर करा. आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला अशीच वैचारिक व्हिडिओ
मोटिवेशनल व्हिडिओ किंवा भविष्याचे संकेत देणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कान्हाजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.